नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. जनावरातील FMD रोग, ज्याला आपण लाळ्या खुरकत किंवा तोंडखुरी पायखुरी येणे असे सुद्धा म्हणतो, तर या रोगानंतर जर जनावराला आपल्या हा रोग झाला तर त्याच्यानंतर त्या जनावराच्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर FMD आपणा सर्वांनाच माहीत आहे की हा एक व्हायरल डिसीज आहे, व्हायरसपासून होणारा आजार आहे आणि या आजारामुळे जनावरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर आज आपण बघणार आहोत की FMD झाल्यानंतर त्या जनावरांमध्ये आणखी काय काय त्या रोगाचे आपल्याला दुष्परिणाम दिसून येतात. म्हणजे जनावर FMD मधून रिकवर झाल्यानंतर त्याचे काय काय दुष्परिणाम आपल्याला त्या जनावरांमध्ये दिसून येणार आहेत, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळत राहील. तर ज्या जनावरांमध्ये FMD हा रोग होतो, म्हणजे ज्याला आपण लाळ्या खुरकत म्हणतो, तर तो रोग झाल्यानंतर आणि जनावराचे उपचार केल्यानंतर त्या आजारामधून जनावर बरे झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला बरेच कॉम्प्लिकेशन्स पाहायला मिळतात. तर ते कोणते कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसे की जर गाभण जनावरांना हा आजार झाला, गाई म्हशींना, तर त्यांच्यामध्ये ॲबॉर्शन होण्याचे खूप जास्त प्रमाणात चान्सेस असतात. त्याचबरोबर ॲबॉर्शन बरोबरच या जनावरांमध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे जनावर पुन्हा गाभण होणार नाही असा सुद्धा त्या जनावरावर या रोगाचा परिणाम होऊ शकतो. याचबरोबर जनावरांमध्ये परमनंट लॅमनेस सुद्धा येऊ शकते, म्हणजे जनावर कायमचे लंगडे सुद्धा होऊ शकते. आणि सगळ्यात मोठा या रोगाचा दुभत्या जनावरावर किंवा गाई म्हशीवर होणारा जर परिणाम असेल तर तो म्हणजे दुधात घट येणे. आणि ही घट जवळपास 80% असू शकते आणि ही परमनंट असते, म्हणजे एकदा जर जनावराचे दूध कमी झाले तर ते दूध पुन्हा वाढू शकत नाही. तर हा त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे. त्याचबरोबर जनावरांमध्ये खूप मालफॉर्मॅलिटीज ज्याला आपण म्हणतो किंवा जे खूप मालफॉर्मेशन म्हणतो, तर त्यामध्ये जनावराच्या खुरा ह्या कायमच्या खराब होऊन जातात. तर हे सगळे दुष्परिणाम या FMD रोगामुळे आपल्याला जनावरांमध्ये पाहायला मिळते. तर याच दुष्परिणामाबरोबर आणखी जे दुष्परिणाम आहेत, तर जनावरांमध्ये जसं की हीट इंटॉलरन्स ज्याला म्हणतो आपण, म्हणजे पॅन्टिंगसुद्धा म्हणतो. जर उष्णता असेल तर जनावर उष्णता सहन करू शकत नाही, आणि उष्णता म्हणजे जसे की उन्हाळ्याचे दिवस आहे तर त्यामध्ये जनावर जास्त प्रमाणात दम टाकते, ज्याला आपण धापणे म्हणतो. त्याचबरोबर हायपर ट्रायकॉसिस ज्याला म्हणतो, जनावराच्या अंगावरचे केस जास्त प्रमाणात वाढतात. तर असे दुष्परिणाम आपल्याला या रोगामध्ये पाहायला मिळते. याचबरोबर ज्यावेळेस जनावराच्या पायांना खुरांना जखमा होतात तर त्या जखमामधून दुसरे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन जनावरांमध्ये ज्याला आपण ॲब्सेस म्हणतो, तर ॲब्सेससुद्धा फॉर्मेशन होऊ शकते. म्हणजे पस खूप मोठ्या प्रमाणात जनावराच्या पायामध्ये किंवा शरीराच्या इतर भागामध्ये गाठी येऊन मोठे मोठे ॲब्सेससुद्धा होऊ शकतात. तर तशीच एक केस मी आपल्याला आज दाखवणार आहे की ज्या जनावराला, ज्या बैलाला FMD झाला होता आणि त्याच्या उपचारानंतर तो बैल ठीक झाल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या पायाला मोठे ॲब्सेस झाले आणि त्या ॲब्सेसमधून आपण जवळपास 2 लिटर पस काढला. तर ती केस मी ॲक्च्युअल आज आपल्याला दाखवणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता, हा जो बैल आहे याला खूप मोठे ॲब्सेस झालेले आहे. तर हे FMDच्या नंतरचे पोस्ट कॉम्प्लिकेशन आहे. तर यामध्ये आपण उपचार काय करायला पाहिजे, तर अशा केसेसमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण 16 गॉजच्या निडलने अगोदर त्या ॲब्सेसमधून पस काढलेला आहे. पण हा पुन्हा रिकरन्स झाल्याच्या नंतर आपण पुन्हा याच्यावर इन्सिजन घेऊन यामध्ये जे पोव्हिडॉन आयोडीन असते त्याचा गॉज
टाकून त्याची ड्रेसिंग केलेली आहे. तर 2 ते 3 दिवस कंटिन्यू आपण अशा प्रकारे त्याची ड्रेसिंग करून त्याला अँटिबायोटिक जे नसाइड्स असतात किंवा ज्याला आपण नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स असतात ते देऊन त्याचे 3 ते 5 दिवस अशा प्रकारे उपचार केलेले आहेत. त्याच्यानंतर या बैलाची रिकव्हरी झालेली आहे. तर अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा. धन्यवाद.